नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। वडगाव मावळ परिसरात न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी तात्काळ हालचाल करत 3 जणांना अटक केली असून 1 जण फरार आहे। मृताने आरोपींच्या ओळखीतील एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडले होते। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणे राजुरी येथे उच्च शिक्षित तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। माझी स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या, पण त्या पूर्ण करण्याचं ओझं मी माझ्या आईवडिलांवर टाकलं। ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली, असं त्याने आत्महत्या आधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलंय। नौदलाच्या वसाहतींमधून रायफल आणि जवळपास 40 जिवंत काडतुसे पळवणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकांनी तामिळनाडू येथून अटक केली। दोघेही भाऊ असून त्यांच्याकडून चोरी केलेली रायफल आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत। या चोरी मागील नेमका उद्देश कोणता याचा तपास पोलीस करत असून प्राथमिक अंदाज खोडसाळपणा आणि काहीतरी वेगळं करण्यासाठी हे कृत्य केल्याचं समोर आलंय। सकाळी सकाळी घरामध्ये पत्नीच्या हातून दूध सांडले। दूध सांडल्याचे पाहताच पतीला राग अनावर झाला। दूध कसे सांडले यावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली। त्यानंतर दुपारच्या दरम्यान शेतात गेल्यावरही दूध कसे सांडले यावरून पुन्हा एकदा पत्नीला काठीने मारहाण केली। पती एवढ्यावरच थांबला नाही तर रागाच्या भरात जवळ असलेल्या दस्तीने पत्नीचा गळा आवळला आणि या दरम्यान पत्नीचा मृत्यू झालाय। सदरील घटना ही परभणीच्या बलसा गावात 8 सप्टेंबर रोजी घडली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल परब आणि संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जातंय, मात्र अद्याप या भेटीचा तपशील काही समोर आलेला नाहीये। वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावात कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेल्या समुद्र किनाऱ्यावर एका वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालाय। वायंगणी येथे समुद्र किनाऱ्याजवळ खरेदी केलेल्या जागेवर समुद्रापासून केवळ 20 मीटरपेक्षा कमी अंतरावर वाळूचा बेकायदेशीर बंधारा बांधला असून त्यावर काटेरी कुंपण घातलंय। यामुळे अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांना मोठा अडथळा निर्माण होऊन त्यांच्या जीवांना धोका निर्माण झालाय। महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेवरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे। पिंपरी महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर तब्बल 318 हरकती आल्या असून त्यावर बुधवारी 10 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे। मात्र या प्रक्रियेतून जर बदल केले गेले तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग ठरेल, असा इशाराच महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिलाय। शेतकऱ्यांसाठीच्या अति उच्च दाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीज दर सवलत योजनेस 2 वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आलाय। त्याचा लाभ 1789 उपसा सिंचन योजनांसाठी होणार असून या सवलत योजनेसाठी सरकार 2 वर्षात 1758 कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलणार आहे। अमेरिकेच्या आउटसोर्सिंग विरोधी विधेयकामुळे पुण्यातील आयटी क्षेत्रात चिंता वाढली आहे। या विधेयकात देशाबाहेरील कंपन्यांकडून सेवा घेणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना बॅड ऍक्टर यादीत टाकण्यासह त्यांना शासकीय कर्ज अनुदानासाठी अपात्र ठरवण्याची तसेच परदेशी सेवांवर 25% अतिरिक्त कर लावण्याची तरतूद आहे। त्यामुळे अमेरिकन कंपन्यांच्या करारांवर अवलंबून असलेल्या भारतीय आयटी क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो। 4 दिवसांपूर्वीच भुजबळ यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून टेस्टिंग लॅबचे उद्घाटन करण्याची मागणी केली होती। या मागणीनंतर तातडीने टेस्टिंग लॅब उद्घाटन करण्याचा निर्णय झाला असून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या टेस्टिंग लॅबचे उद्घाटन होत आहे। मात्र राज्यातील ओबीसी मराठावादाच्या आणि मंत्री भुजबळ यांच्या नाराजी नाट्यांवर या कार्यक्रमात नेमकं काय होतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून निघणारी IASV त्रिवेणी ही नाव म्हणजे फक्त समुद्रावर तरंगणारं जहाज नाहीये, तर ती आहे भारतीय स्त्री शक्तीच्या स्वप्नांना मिळालेली उंच भरारी। भारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांच्या 10 महिला अधिकारी IASV त्रिवेणी या स्वदेशी नौकेवरून जगप्रदक्षिणेला निघणार आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। म्हस्के यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलेली निवडणूक याचिका हायकोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली आहे। बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखा मसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली। गोविंद हे मागील काही दिवसांपासून थापडी तांडा येथील कला केंद्रात सातत्याने जात
आणि तिथे त्यांची ओळख 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली। दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं। गोविंद बर्गे यांचं आधीच लग्न झालं असून त्यांना 2 मुले देखील आहेत। पण नर्तकी पूजा गायकवाड हिच्या मागण्या वाढत गेल्या आणि तिने चक्क बोलणंच बंद केलं। यांच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत 4थीत शिकणारी 9 वर्ष सिद्धी विठ्ठल सोनूने हिने नाशिक जिल्ह्यातील 350 फूट खोल आणि खळतर असलेल्या शीतकडा धबधब्यावर रॅपलिंग करून विक्रम केलाय। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी तिनं हे धाडस करून सर्वांना थक्क केलंय। खुनाच्या गुन्ह्यातील 6 वर्षांपासून फरार आरोपीला कामोठे पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे। डिसेंबर 2019 मध्ये आरोपी मद्य पिऊन चिकन घेऊन आला होता। त्यावेळी ताटात चिकन कमी आले म्हणून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून त्याने तिला पेटवून दिले होते। यात तिचा मृत्यू झाला होता। सोशल मीडियामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांबद्दल सरकारला थेट जाब विचारता येऊ लागलाय। अशात बँगलोरमधील एका गुंतवणूकदाराने एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे। पोस्टमध्ये त्याने एथर या इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीने त्यांच्या नव्या मॉडेल्समध्ये दिलेल्या पाथहोल अलर्ट सुविधेवर भाष्य केलंय। याचबरोबर या व्यक्तीने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांना टॅग करत रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करणार का असा प्रश्न उपस्थित केलाय। चित्रपट दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय यांना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे। 82व्या वेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक खिताब मिळाल्यानंतर अनुपर्णा रॉय यांनी केलेलं एक भाषण यासाठी कारणीभूत ठरलंय। मात्र आपल्या मुलीनं असं काहीही चुकीचं बोललेलं नाही असं म्हणत अनुपर्णा यांच्या पालकांनी या संपूर्ण प्रकरणावर उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे। एका आईने तिच्या 3 चिमुकल्या मुलींची हत्या केली आणि नंतर गळफास घेत आपलेही आयुष्य संपवले। उत्तर प्रदेशातील बागपत येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। यासोबतच या प्रकरणाचा तपासही सुरू केलाय। देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत NDAचे उमेदवार CP राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली। त्यात विरोधकांची 14 मते फुटल्याचा दावा भाजपने केला असून ही मते कोणाची याबाबत दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। थार खरेदी केल्यावर महिलेनं आणि तिच्या कुटुंबियांनी शोरूम मध्ये तिची पूजा केली। नव्या कोऱ्या कारला कोणाची नजर लागू नये यासाठी चाकापुढे लिंबू ठेवण्यात आला। तो फोडण्यासाठी महिलेनं कार सुरू केली। तिने एक्सिलेटर दाबला, त्यानंतर कारनं अचानक वेग घेतला। त्यामुळे महिलेचं कारवरील नियंत्रण सुटलं। भरधाव वेग पकडलेली थार शोरूमची काचेची भिंत फोडून थेट पहिल्या मजल्यावरून थेट रस्त्यावर कोसळली। 15 फुटांवरून कोसळलेली थार रस्त्यावर उलटी पडली। त्यावेळी तिथे एक कर्मचारी बसला होता। सुदैवाने या दुर्घटनेत कोणाचाही जीव गेला नाहीये। नेपाळमध्ये जेनझीने सरकार विरोधात सोमवारी सुरू केलेल्या निदर्शनांनी मंगळवारी अधिकच उग्र स्वरूप धारण केल्यानंतर पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिलाय। निदर्शकांचा संताप इतका अधिक होता की त्यांनी पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली। शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर लष्कराने निदर्शनांना शांततेचे आणि संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले। दरम्यान भारताने नेपाळमधील आपल्या नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पहाटे केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून भारताशी पुन्हा एकदा व्यापाराची चर्चा आणि वाटाघाटी करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचेही ते म्हणाले। या पोस्ट नंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्स पोस्ट शेअर करत ट्रम्प यांच्या विधानाचे स्वागत केले। तसेच दोन्ही देशांचे पथक लवकरच व्यापार करारांसंदर्भात चर्चा करेल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहे। नेपाळमधील सोशल मीडिया बंदीच्या विरोधात तीव्र झालेला निषेध केवळ इंटरनेट स्वातंत्र्याचा मुद्दा नाही तर देशातील वाढत्या भ्रष्टाचार आणि अराजकतेविरुद्धच्या जनतेच्या संतापाचा परिणाम आहे। गेल्या अनेक दशकांपासून नेपाळमध्ये चीन समर्थक लेफ्टिस्ट विचारसरणीची सरकारे सत्तेत आली आणि या सरकारांमुळे देशाची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे असा जनतेचा आरोप आहे। दिल्लीतील बुरारी घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं। तसाच एक प्रकार अमेरिकेतील ओहायो राज्यात उघडकीस आलाय। येथे एका 40 वर्षीय महिलेने दावा केलाय की देव तिच्याशी आणि तिच्या पतीशी थेट बोलले। त्यांना त्यांचा विश्वास सिद्ध करण्यासाठी तलावात उडी मारण्यास सांगितले। त्यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने कुटुंबासह तलावात उतरण्याचा निर्णय घेतला, ज्यात त्यांचा मृत्यू झालाय। इस्रायलनं कतारची राजधानी दोहावर हल्ला चढवत हमासच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य केलंय।
इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय। इस्रायलची सुरक्षा एजन्सी शिन बेटनं ही धाडसी कारवाई केली आहे। कतारमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ आहे, त्यामुळे इस्रायलनं कतारवर केलेला हल्ला आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी घडामोड मानला जातोय। राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे। पहिल्या 4 फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसून आलंय। राज्यात उपलब्ध 32,171 जागांपैकी 22,955 जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तसेच कॉम्प्युटरशी संबंधित अन्य शाखांनाही विद्यार्थ्यांमधून चांगली मागणी आहे। जीएसटी मध्ये सुधारणा केल्यानंतर केंद्र सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय। जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यानंतर सरकारने कंपन्यांना आता त्यांच्या जुन्या स्टॉकवरील MRP बदलण्याची परवानगी दिली आहे। पण हा निर्णय आधीच पॅक केलेल्या वस्तूंना लागू होईल। यामुळे जीएसटी मध्ये बदल झाल्यानंतर कंपन्यांसाठी गोष्टी सोप्या होतील, तसेच पॅकेजिंग कचरा कमी होईल। अशा प्रकारे सरकारने कंपन्यांना एक नवीन दिलासा दिलाय। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अलीकडेच एका दुर्मिळ आजार असलेल्या एका चिमुकल्याची भेट घेतली। यावेळी जॅकलिनने चिमुकल्याबरोबर आणि त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवला। इतकंच नाही तर त्या चिमुकल्याच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारीही घेतली आहे। या मुलाला हायड्रोसेफालस नावाचा एक दुर्मिळ आजार आहे। या आजारात मेंदूतील सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजेच मेंदूत अति प्रमाणात पाणी साचते आणि त्यामुळे ब्रेन टिश्यूजवर दाब निर्माण होतो। बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि एकेकाळची मिस वर्ल्ड असलेल्या ऐश्वर्या रॉयने दिल्ली न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय। आपली ओळख आणि व्यक्तिमत्वाच्या सुरक्षेच्या कारणास्तव ऐश्वर्या रॉय दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचली आहे। तिने न्यायालयाकडे ही दाद मागितली आहे की तिचे AI द्वारे आक्षेपार्ह फोटो तयार करून त्यांचा उपयोग व्यावसायिक पद्धतीने केला जातोय। आपल्या व्यक्तिगत ओळख अधिकाराचं हे हनन आहे असं तिने न्यायालयाला सांगितलंय, ज्यानंतर तिला न्यायालयाने दिलासा दिलाय। आशिया चषक 2025 स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे। स्पर्धेतील पहिल्या लढतीत अफगाणिस्तानने हाँगकाँगचा 94 धावांनी धुव्वा उडवलाय। स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारत आणि UAE हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत। भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आहे। तो पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।